हॅलो, हाय, नमस्कार. आज इतकी छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. नारळी पौर्णिमा जवळ येते, त्यामुळे नारळी भात तर झालाच पाहिजे. तर आज नारळी भाताची रेसिपी तुमच्याबरोबर दाखवलेली आहे. इतका सुंदर, टेस्टी आणि झटपट होणारा आणि एकदम सोप्या पद्धतीचा हा नारळी भात कसा बनवायचा, हा तुम्हाला मी दाखवला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन आहात, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या नारळी भाताला सुरुवात करूया. नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. इथे मी आहे ना, पहिल्यांदा भात शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवते. पाणी इथे मी 4 कप पाणी घेतलेलं आहे. मेजरिंग कपचा 1 कप आपण बासमती तांदूळ वापरणार आहोत. त्याचा भात शिजवायचा आहे. त्यासाठी इथे मी 4 कप पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 7 ते 8 लवंग टाकून घेतलेले आहेत आणि दालचिनीचे तुकडे टाकून घेणार आहे आणि पाणी एकदम छानपैकी उकळवून घेणार आहे. म्हणजे दालचिनी आणि लवंगचा त्याच्यामध्ये फ्लेवर एकदम चांगला उतरला पाहिजे. त्यासाठी आपण पाणी भरपूर चांगलं आधी उकळवून घ्यायचं व्यवस्थित. आणि इथे मी तांदूळ आहे तो अर्धा तास आधी भिजत घालून ठेवलेला होता. जर तुमच्याकडे दुसरा कोणता तांदूळ असेल तो वापरला तरी चालेल, पण बासमती तांदळाचा भात दिसायलाही एकदम मस्त असतो आणि टेस्टला पण खूप छान लागतो. त्यामुळे इथे मी बासमती तांदूळ वापरला आहे. पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे. आता आपण जो भिजत घातलेला तांदूळ होता, तो तांदूळ आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. इथे हा तांदूळ अर्धा तास व्यवस्थित असा छान भिजलेला आहे. आता हा तांदूळ आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया उकळत्या पाण्यामध्ये आणि आपण आपला भात आहे तो शिजवून घेऊया. खूप सिंपल रेसिपी आहे, पण खायला इतकी टेस्टी आहे. त्यामुळे ह्या नारळी पौर्णिमेला नारळी भात हा झालाच पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण सगळे तांदूळ आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि पाण्याला छानपैकी उकळी आल्यानंतरच तांदूळ टाकायचे, आधी टाकायचा नाहीये. म्हणजे कसं होतं, दालचिनी आणि लवंगचा फ्लेवर असतो तो खूप छानपैकी त्याच्यामध्ये उतरण्यासाठी आपण पाणी पूर्णपणे उकळवून घ्यायचं असतं. तर तो भातामध्ये सुद्धा फ्लेवर छानपैकी उतरतो. आता आपण आहे ना त्याच्यामध्ये जरासं अगदी नावाला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. अगदी टाकलं नाही टाकलं तरी चालू शकतं, पण अगदी जरासं आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एकदम मस्तपैकी आपण आपला हा भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे. आता मीठ टाकल्यानंतर परत एकदा मी ढवळून घेते आणि आपण आपला हा भात आहे तो शिजवून घेऊया. भात शिजलाय की नाही एकदा परत चेक करून घेऊया. आपण हाताला आपल्याला हातावरती चेक करून घ्यायचा आपला भात शिजलाय की नाही तो. आणि भात शिजल्यानंतर आपण त्याच्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं टाकून द्यायचं आहे आणि आपण आपला भात आहे तो थंड करायला ठेवून देऊया. त्यामुळे मी एका भांड्यावरती अशी जाळी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण जो शिजवलेला भात होता त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून आपला हा भात आहे तो थंड करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये दालचिनी आणि लवंगचे तुकडे तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही काढले तरी चालतील. पण ते असले तरीसुद्धा त्याने काही आपल्याला फरक नाही, पण फ्लेवर अजून आपला वाढतो. त्याच्यामुळे मी तसेच ठेवून दिलेले आहेत. आता दुसऱ्या भांड्यामध्ये इथे मी मेजरिंग कपचा 1 कप साखर घेतलेली आहे. ज्या कपाने तुम्ही तांदूळ घ्याल, पाणी घ्याल त्याच कपाने साखर घ्यायची आहे. आता त्या साखरेमध्ये मी 4-5 चमचे पाणी असं घ्यायचं म्हणजे साधारण पाव कपला थोडंसं कमी असं पाणी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. फक्त साखर विरघळण्यासाठी आपण पाणी टाकत आहोत. आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ही साखर आहे ती विरघळवायची आहे. साखरेचा कलर बदलायचा नाहीये किंवा अगदी पाक वगैरे तयार करायचा नाहीये. आपण नुसती साखर आहे ती फक्त विरघळवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ती सगळी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आणि अगदी हळू व्यवस्थित आपण ती साखर विरघळवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी काय पूर्णपणे विरघळेपर्यंत पण मी थांबलेली नाहीये. थोडीशी अगदी ती विरघळायला सुरुवात झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुढचे म्हणजे पुढे आपण त्याच्यामध्ये ओलं नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे. आता इथे खोबरं वापरताना हे ओल्या नारळाचंच खोबरं वापरायचं आहे. सुकं खोबरं वापरायचं नाहीये. ओल्या खोबऱ्याने जो नारळी भाताला टेस्ट येते ती खूप छान असते. त्याच्यामुळे कंपल्सरी इथे ओला नारळच वापरायचा आहे. आता साखर बघा बऱ्यापैकी वितळत चाललेली आहे. पूर्णपणे वितळलेली नाही, तरीसुद्धा मी इथे आता ओल्या नारळाचा किस इथे टाकणार आहे. आता नारळी भात असल्यामुळे कसं नारळाचा थोडासा किस त्याच्यामध्ये जास्त झाला तरी चालेल. आता इथे मी मेजरिंग कपचा 1 कप खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा तुमचा अजून जास्त झाला तरी चालेल. फ्लेवर खूप छान येतो. आता हा आपण ओला नारळाचा किस आपण किसून ठेवलेला आहे. तो आपण त्या डायरेक्ट साखरेमध्ये टाकून घेतलेला आहे आणि सगळं काही व्यवस्थित मिक्स करायचं. हे करताना
पूर्णपणे लो फ्लेमवरती करायचं आहे. आपल्याला एकदम फास्ट करायचं नाही, करपवायचं नाही, नाहीतर आपल्या भाताची चव ही बदलते. त्याच्यामुळे हळू आपण ते सगळं मिक्स करत राहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेणार आहे. तुपाने कसं होतं, की भाताला एक छान शाईन पण येते आणि छान भात आपला मोकळासुद्धा होतो आणि टेस्टसुद्धा खूप चांगली येते. त्याच्यामुळे इथे टाकताना तूपच टाकायचं आहे. तेलाचा वापर ह्या भातामध्ये करायचा नाहीये. इथे आपण 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि तूप टाकल्यानंतर परत एकदा सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. एकीकडे आपला भात शिजलेला आहे, तो आपण थंड करायला ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काही ड्रायफ्रुट्स वगैरे जसे टाकायचे असेल, तसे ह्या टाईमाला तुम्ही इथे टाकू शकता. आता सुरुवातीला इथे मी आधी बेदाणे घेतलेले आहेत. ते बेदाणे आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. ती वेलची पावडर आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. परत एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण जो भात शिजवून ठेवलेला होता, थंड करून ठेवला होता, तो भात आता आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि सगळं काही व्यवस्थित असं आपण आता मिक्स करायला सुरुवात करूया. आता इथे मी एक छोटा म्हणजे असे छोट्या पाववाटी दूध घेतलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं फूड कलर जो असतो आपला तसा लेमनचा फूड कलर आणि थोडं केशर असं मी टाकून घेतलेलं आहे. ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कारण जेणेकरून आपल्या भाताला कलर छान येईल. नाहीतर नुसतं तुम्ही त्याच्यामध्ये केशर टाकून सुद्धा शकता. जर तुम्हाला फूड कलर यूज करायचा नसेल तर नाही केला तरी चालेल. त्याने काही चवीमध्ये फरक पडणार नाही. फक्त दिसायला आपला भात अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी म्हणून मी त्याच्यामध्ये फूड कलर टाकला होता. नाहीतर फक्त दुधामध्ये केशर जरासं भिजवून तुम्ही नंतर त्याच्यामध्ये टाकलत तरीसुद्धा चालेल. तरीसुद्धा तुमचा भात हा खायला खूपच सुंदर होईल. अशा पद्धतीने आपण सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करायचं. जसं मिक्स करत जाऊ तसा भाताला कलर खूप छान येतो आणि एकदम मस्तपैकी फळफळीत असा आपला सुंदर भात तयार होतो आणि अजून तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स मी वरती असेच गार्निशिंगला वरती अजून एक्स्ट्रा ड्रायफ्रूट टाकले होते आणि अशा पद्धतीने सुंदर असा आपला हा नारळी भात आपण झटपट तयार केलेला आहे. इतका सुंदर नारळी भात कसा वाटला तुम्हाला हा मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही तुमच्या घरी हा नारळी भात अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने बनवल्यानंतर तुमचा नारळी भात कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा लगेच दाबा. चला तर भेटूया नवीन रेसिपी, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा नारळी भात तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक यू.